काय लोकशाहीसाठी घातक आहे. अगर लोकांचा आवाजच विधिमंडळामध्ये नसेल एक विरोधी पक्ष नेता म्हणून, तर मग लोकांना न्याय कसा मिळणार? लोकशाहीला कसा न्याय मिळणार? फक्त मग भ्रष्ट मंत्र्यांचंच तिथं चालणार, भ्रष्ट आमदारांचंच तिथं चालणार म्हणून तर आपण बघितलं तर गरीबाच्या घरी दिवा लावण्यासाठी सुद्धा तेल नाही, तर पैसा नाही. पण इकडे जर बघितलं बॅगा बॅगा भरून आमदारांच्या घरी पैसा त्या ठिकाणी दिसतो. हाच जर फरक आहे की लोकांची सरकार आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचे सरकार. हे लोकांचं सरकार नाही, हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये सर इतके सारे प्रश्न आहेत, ते एका हप्त्यामध्ये एवढे सारे प्रश्न. तर महाराष्ट्रामध्ये तर प्रश्न आहेतच, पण आता नागपूरमध्ये हे अधिवेशन आपण का घेतो तर इथं विदर्भावर चर्चा तिथं झाली पाहिजे. आता इथं विदर्भावर चर्चा न होता एक कुठल्या तरी कार्यकर्त्यावर हक्कभंग आणण्यासाठी 45 मिनिटं 1 तास तिथं चर्चा होत असेल, हे कितपत योग्य आहे? म्हणजे लोकांचा वेळ नाहीतर लोकांसाठी असणारा वेळ इथं नको त्या विषयासाठी नाही तर काही नेत्यांचा इगो सांभाळण्यासाठी जर वापरला जात असेल तर लोकशाहीची थट्टा हे सरकार त्या ठिकाणी करते असं आपल्याला म्हणावं लागेल. निलेश राणे म्हणतात प्रत्येक अधिवेशनमध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी भीक मागतात, लोकांनी त्यांनी निवडून नाही दिलं. कोणा निवडून दिलं नाही? निलेश भाऊनं मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही थोडंसं रूल्स अँड रेग्युलेशन तिथं बघा. तुम्हाला काय आकडे हे नेसेसरी नसतात. फक्त लोकशाही जर टिकवायची असेल तर तिथं तुम्हाला कुठेतरी विधिमंडळाचा जो प्रमुख असतो त्या अध्यक्ष असतात नाहीतर वर सभापती असतात यांच्याकडनं फक्त रेकग्नाइज करायचं असतं आणि तिथं विरोधी पक्ष नेता आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे निलेश भाऊंचा कुठेतरी अभ्यास कच्चा आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. लोकशाही टिकवावी लागेल आणि ते टिकवण्यासाठी आम्हाला भीक तरी मागावं लागली तरी आम्ही भीक मागू, कारण शेवटी लोकशाही टिकली तर गरिबाला आपण न्याय देऊ शकतो. पण हे सरकार असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला भरभरून पैसा त्या ठिकाणी देतात आणि आम्हाला फक्त पद पाहिजे विरोधी पक्ष नेत्याचं. ते पद सुद्धा या सरकारला त्या ठिकाणी देता येत नाही. ही कुठेतरी लोकशाहीची थट्टा आहे.